कुठे चालला आहेस? एवढ्या गर्दीत स्वतःला हरवून बसला आहेस का? तुला वाटतंय ना की तुझं नशीबच फुटलंय, की तुझ्याच वाट्याला हे दुःख का आलं? अरे वेड्या, तू आज ज्या संकटांनी रडतोयस ना, ती संकट तुला संपवण्यासाठी नाहीत तर घडवण्यासाठी आहेत. तू जगासमोर हात पसरतोयस, एकदा माझ्याकडे बघून तर बघ. आज तुला एक गोष्ट सांगतो, कान देऊन ऐक. एका वृद्ध भक्ताने मला विचारलं, स्वामी, माझ्याच वाट्याला हे दुःख का? मी समोरून चाललेल्या एका मरणासन्न कुत्र्याकडे बोट दाखवले. तो कुत्रा भुकेने व्याकुळ होता, त्याचे पाय लंगडत होते. तो भक्त म्हणाला, स्वामी, या मुक्या प्राण्याने काय पाप केलंय? मी म्हणालो, हा प्राणी मागच्या जन्मी श्रीमंत सावकार होता, ज्याने कधीच कुणाला मदत केली नाही, पण आज तो श्रद्धेने आलाय. तो माझ्या मठाच्या पायरीवर विश्वासाने बसला आहे. त्याला ठाऊक आहे, हा यतिराज त्याला उपाशी झोपू देणार नाही. त्या मुक्या प्राण्याला जो विश्वास आहे, तो तुझ्याकडे का नाही? मी एका मुक्या जीवाचा सांभाळ करतो, मग तू तर माझं लेकरू आहेस. तुझा हात मी कसा सोडेन? कधीच नाही. ज्या क्षणी तू माझे हे शब्द ऐकशील, तुझे भाग्य उजळायला सुरुवात होईल. लोक तुला नाव ठेवतील, तुझी टिंगल करतील, तुला एकटं पाडतील. पण लक्षात ठेव, जेव्हा जग हात सोडतं तेव्हाच मी अधिक घट्ट धरतो. तुझ्या डोळ्यांतील प्रत्येक थेंबाचा हिशोब माझ्याकडे आहे. तू रात्रभर ज्या काळजीत जागत असतोस, मी तुझ्या उशाशी असतो. आता घाबरू नकोस, कारण तू एकटा नाहीस. तुझा हा स्वामी तुझा प्रत्येक श्वास मोजत आहे. ज्या संकटाने तुला घेरलंय, ती उद्या तुझ्या पायाशी लोळण घेतील. हा माझा तुला शब्द आहे. तू फक्त श्रद्धेचा दिवा लाव. तुझ्या आयुष्यातील अंधार दूर करण्याची जबाबदारी माझी आहे. विसावा घे माझ्या चरणांशी आणि निर्धास्त हो, कारण शब्द आहे आमचा. तू आता चिंतामुक्त होशील. जर तुला माझ्यावर आणि त्या मुक्या प्राण्यासारखा विश्वास असेल, तर आत्ताच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून तुझी हजेरी लाव. तुझे हे शब्द लिहिताच तुझी सर्व संकटे मी माझ्या अंगावर घेईन. बघ, मी तुझ्या पाठीशीच उभा आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.